कल्पना करा, तुम्ही एक दिवस सकाळी उठता आणि अचानक जगात कुठेही प्लास्टिक उरलेलं नाही. तुम्ही रोज वापरता तो टूथब्रश, रोज वापरता तो पेन, तुमचा मोबाईल फोन आणि अगदी तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती खुर्ची. सगळंच गायब झालंय. तुम्ही अशा जगाची कल्पना करू शकता का? नाही ना? कारण आपण सगळीकडे प्लास्टिक वापरतो. अन्नाच्या पॅकेजिंगपासून ते विमानांच्या सुट्या भागांपर्यंत सगळीकडे प्लास्टिक आहे. त्यामुळे प्लास्टिक हा आपल्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग बनला आहे. पण तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का, की हे प्लास्टिक नेमकं असतं तरी काय? म्हणजे प्लास्टिकचे किती प्रकार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिक चांगलं आहे की वाईट? म्हणजे आपल्या पर्यावरणासाठी, निसर्गासाठी, पृथ्वीसाठी आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा. चला, या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूया. तर प्लास्टिक हे पॉलिमर नावाच्या रेणूंच्या लांब साखळ्यांपासून बनलेले असते. कृत्रिम धाग्यांच्या धड्यातील पॉलिमर आठवतं का? जे अनेक छोट्या एककांपासून बनलेले असतात. आता यातल्या प्रत्येक एका छोट्या भागाला तुम्ही एक वीट समजू शकता आणि जेव्हा तुम्ही त्यांना एकत्र जोडता तेव्हा तुम्हाला त्यातून काहीतरी खूप मोठं मिळतं. पॉलिमर अगदी असंच काम करतं. लहान लहान एकक एकत्र जोडले जाऊन प्लास्टिक तयार होतं. आता यातली मजेची गोष्ट बघा. या लहान विटा कशा प्रकारे जोडल्या गेल्या आहेत यावर प्लास्टिकचा प्रकार ठरतो. ते खरेदीच्या पिशवीसारखे मऊ आणि लवचिक असू शकतं किंवा तुमच्या मोटरसायकलच्या हेल्मेटसारखं दगडासारखं कडकही असू शकतं. आहे ना हे खूप भारी? पण खरी गोम इथेच आहे. सर्व प्लास्टिक एकसारखं नसतं. प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार आहेत. चला तर मग पाहूया प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते. प्लास्टिकचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. सर्वात आधी आपण थर्मोप्लास्टिक्सबद्दल बोलूया. हे प्लास्टिकचे असे प्रकार आहेत जे गरम केल्यावर वितळतात आणि थंड झाल्यावर कडक होतात. लोण्याचं उदाहरण घ्या. तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा वितळवू शकता आणि नवीन आकार देऊ शकता. हे खूपच रंजक आहे. आता यांना इतकं खास काय बनवतं? तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या थर्मोप्लास्टिक्सची रचना सरळ साखळीसारखी असते. या सरळ आणि लांब साखळ्या असतात आणि सूक्ष्म पातळीवर त्या अशा दिसतात. जर तुम्ही सूक्ष्मदर्शकातून पाहिलं तर ही रचना अशी दिसते. आणि यातला सर्वात चांगला भाग म्हणजे थर्मोप्लास्टिक्स वितळवता येतात आणि त्यांना पुन्हा नवीन आकार देता येतो आणि त्यामुळे त्यांचं पुनर्चक्रीकरण करता येतं. हा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे, कारण यामुळे प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होते. ठीक आहे, आता थर्मोप्लास्टिक्सच्या काही उदाहरणांवर नजर टाकूया. पॉलिथिलीन हे एक अतिशय सामान्य थर्मोप्लास्टिक आहे. ते खूप लवचिक, हलकं आणि ओलाव्याला दाद न देणारं असतं. ज्यामुळे ते प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि खेळणी बनवण्यासाठी उत्तम ठरतं. त्यानंतर आपल्याकडे पॉलिव्हिनिल क्लोराईड आहे, ज्याला PVC असंही म्हणतात. हे आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत सामान्यपणे वापरलं जातं. ते मजबूत, हलकं आणि अग्निरोधक असतं आणि यामुळे ते पाईप्स, केबल्स आणि खिडक्यांच्या फ्रेमसाठी चांगलं मानलं जातं. तुम्ही तुमच्या घरी PVC पाईप्स नक्कीच पाहिले असतील. पुढचा प्रकार आहे पॉलीप्रोपायलिन. पॉलीप्रोपायलिन हे अतिशय टिकाऊ, उष्णतारोधक आणि बहुउद्देशीय प्लास्टिक आहे. त्यामुळे पॅकेजिंग, वाहनांचे सुटे भाग आणि कापड उद्योगात त्याचा वापर होतो. आणि शेवटी आपल्याकडे आहे ॲक्रेलिक. ॲक्रेलिक हे पारदर्शक आणि टिकाऊ असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते हवामानातील बदलांना तोंड देऊ शकतं. त्यामुळे खिडक्या, भिंग आणि डिस्प्ले यांच्यामध्ये त्याचा वापर होतो. तर ही थर्मोप्लास्टिक्सची काही उदाहरणं आहेत, ज्याचा अर्थ असा की गरम केल्यावर ते वितळतात आणि थंड केल्यावर ते कडक होतात. आता आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक नावाच्या पुढच्या प्रकाराबद्दल बोलूया. नावाप्रमाणेच एकदा का हे प्लास्टिक कडक झालं की ते कायम तसंच राहतं. तुम्ही त्याला कितीही गरम केलं तरी ते वितळत नाही किंवा त्याचा आकार बदलत नाही. हे केक बेक करण्यासारखं आहे. तुम्ही पीठ मळता, ते ओव्हनमध्ये ठेवता आणि एकदा का केक तयार झाला की त्या केकला परत पिठात बदलण्याचा कोणताही मार्ग नसतो किंवा तुम्ही त्या केकचं रूपांतर दुसऱ्या एखाद्या केकमध्ये सुद्धा करू शकत नाही. असं का होतं? तर थर्मोसेटिंग प्लास्टिक हे चित्रात दिसणाऱ्या क्रॉस लिंक्ड पॉलिमर्सपासून बनलेले असतात. एकदा का ते सेट झाले की त्यांना वेगळं करता येत नाही. थर्मोसेटिंग प्लास्टिकच्या बाबतीत नेमकं हेच घडतं आणि याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यांचं पुनर्चक्रीकरण करता येत नाही. एकदा ते तयार झाले की ते कायमचे त्याच आकारात अडकून राहतात. आता आपण थर्मोसेटिंग प्लास्टिकची काही उदाहरणं पाहूया आणि एवढा मोठा तोटा असूनही ते इतके महत्त्वाचे का आहेत ते समजून घेऊया. थर्मोसेटिंग प्लास्टिकच्या काही उदाहरणांमध्ये मेलॅमाइनचा समावेश होतो. मेलॅमाइन हे एक थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे, जे कठीण, टिकाऊ आणि ओरखड्यांना दाद न देणारं असतं
आणि यामुळे स्वयंपाकघरातील भांडी आणि भिंतींचे लॅमिनेट्स इत्यादी म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो. पुढचा प्रकार आहे फॉर्मिका. हे देखील टिकाऊ, जलरोधक आणि ओरखडे न पडणारं प्लास्टिक आहे. या गुणधर्मांमुळेच बाथरूमचे काउंटर टॉप्स, कॅबिनेट्स आणि फर्निचर तसेच भिंतींचे पॅनेल्स बनवण्यासाठी याचा वापर होतो. आणि शेवटी आपल्याकडे आहे बेकेलाइट, जे अतिशय सामान्य आणि खूप लोकप्रिय आहे. हे कठीण आणि रासायनिक पदार्थांना आणि उष्णतेला दाद न देणारं असतं. यामुळे ब्रेक पॅड्स, क्लच प्लेट्स आणि विजेचे स्विचेस बनवण्यासाठी हे एक उत्तम उत्पादन ठरतं. आणि लक्षात ठेवा, यांचं पुनर्चक्रीकरण करता येत नाही, ज्याचा अर्थ असा की ते कायमचे आपल्या जगात राहणार आहेत. हा एक मोठा तोटा असूनही रासायनिक पदार्थांना आणि उष्णतेला विरोध करणे, टिकाऊपणा यांच्यासारख्या गुणधर्मामुळे थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर अटळ बनतो. चला, आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याची थोडक्यात उजळणी करूया. तर प्लास्टिक म्हणजे काय? पॉलिमर नावाच्या रेणूची लांब साखळी, बरोबर ना? अशा प्रकारे छोट्या छोट्या रचना जोडून मोठ्या रचनेत त्यांचे रूपांतर होते. प्लास्टिकचे 2 प्रकार आहेत, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? तर थर्मोप्लास्टिक गरम केल्यावर वितळतात आणि थंड झाल्यावर कडक होतात. ते सरळ साखळी असलेले पॉलिमर असतात, जसे तुम्ही इथे पाहू शकता. पॉलिथिलीन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिप्रोपायलिन आणि ॲक्रेलिक ही याची काही उदाहरणं आहेत. थर्मोप्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करता येते, हा त्याचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. आता थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे असे जे एकदा कडक झाले की कायमस्वरूपी तसेच राहते. ते क्रॉस लिंक्ड पॉलिमर्सपासून बनलेले असतात, ज्यांची रचना यासारखी दिसते. आणि यात मिलॅमाइन, फॉर्मिका, बेकेलाइट यांचा समावेश होतो. आणि थर्मोसेटिंगबद्दल महत्त्वाची गोष्ट कोणती? तर थर्मोसेटिंग प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करता येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहाल, तेव्हा प्लास्टिकच्या काही वस्तू नक्की ओळखा आणि त्या कोणत्या श्रेणीत येतात ते ठरवण्याचा प्रयत्न करा. ते थर्मोप्लास्टिक्स आहेत की थर्मोसेटिंग प्लास्टिक्स आहेत हे ठरवा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.